नित्यानंदात असते आणि ते जे असणारे गणपती बाप्पा कार्तिक स्वामी महादेव नामचिंतक पार्वती प्रश्न करायला काय ते घर नांदत आहे हो सोमेश्वर नावाचं घर कसं नांदत आहे बघायला मिळतंय की नाही आपल्याला अगदी गोड गोड भगवान शंकराचं मंदिर कुणाचं बनलं पाहिजे प्रत्येक जीवाचं बनलं पाहिजे कसं बनलं पाहिजे कसं बनलं पाहिजे ऐका रसाळपणाची अलोभा की श्रवणाची होती जिभा बोल इंद्रिया लागे कळंभा एकमेकात अक्षरांची भूमिका बघा ऐका रसाळपणाची अलोभा ओवी 6व्या अध्यायामधील आहे उगा आठवली मला हे संगतीमध्ये रसाळपणाची अलोभा श्रवणाची होती जिभा ज्यांच्या श्रवणामध्ये त्या 5 इंद्रिय जीभ होते ऐका रसाळपणाची अलोभा रसाळ रसाळ म्हणजे अक्षर किती रसाळ आहे कवा माऊली ज्ञानोबराया गेलेले असतील 700 काहीतरी म्हणते तेव्हा 750 वर्ष आपल्याला काही माहिती नाही पण तेव्हापासून ऐका रसाळपणाची अलोभा तेव्हापासून केव्हापासून ज्ञानदेव आणि ज्ञानदेवाच्या नंतर कितवी पिढी आपली त्यावेळेस सुद्धा ऐका ऐका भावाची अंजोळी सर्व इंद्रिय कुंडमळी भरोणिया पुष्पांजली अर्घ्यू देव देवाला जर अर्पण करायचे असेल तर अशी मंजळ कान म्हणले पाहिजे ना हे अक्षर माझं आहे डोळे म्हणले पाहिजेत हे अक्षर माझं आहे अरे रचना म्हणली पाहिजे माझं अक्षर आहे त्वचा म्हणली पाहिजे माझं अक्षर आहे ऐका रसाळपणाची अलोभा माऊलीच्या अक्षरामध्ये जर हा जीव गुंतला माऊलीच्या अक्षराकडे जर ओळला तर त्याचे इंद्रिय तसे म्हणले पाहिजे माऊली म्हणतात माझी इंद्रिय तसे म्हणले काय म्हणतात माऊली माझे इंद्रिय इंद्रिया लागे कळंभा एकमेका इंद्रिया लागे कळंभा एकमेका का डबल शब्द वापरतो भांडण लागलं त्यांचं भांडण लागलं माऊलीच्या शब्दामध्ये बोलायचं म्हणलं तर ज्ञानेश्वरी उघडा ज्ञानेश्वरी वाचा आणि वाचल्याच्या नंतर जीवाला नक्कीच कळेल मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले ऐसे सबाहे झाले साजिरे जे का मन भाव शुद्धी भरले ज्याचं मन भाव प्रगट झालेला आहे शुद्धी सात्विक जय जय शुद्धे उदार प्रसिद्धी अनवरत आनंदे वर्षते असं शुद्ध मन लागे काय माऊलीचं बोलणं असेल अंग क्रिया अलंकारिले अंग हे त्या अलंकाराने युक्त झालं पाहिजे क्रिया म्हणजे कर्मानी सर्व अंगाचा आपण एखाद्या संतांच्या पाया पडतो माऊली ज्ञानोबरायांच्या पाया पडतो का पडतो त्यांचा अंग त्या क्रियेने अलंकारित झालेला आहे त्यांचा अंग सबाह्य बाह्य बी आणि अंतर बी अंतरंग त्या ज्ञानाने भरलेला आहे आणि बाह्य अंग त्या अलंकाराने भरलेला आहे कोणत्या नामचिंतनाच्या अलंकाराने कोणत्या रूपाच्या अलंकाराने कोणत्या श्रवणाच्या अलंकाराने कोणत्या रचनेच्या अलंकाराने कोणत्या आकाशाच्या अलंकाराने असं ज्याचं अंग भरलेलं आहे ज्याची अशी अंग कांती झालेली आहे त्याच्या पायावर लोळली काय आहे त्याच्या पायावर लोळणी आहे त्याच्या पायात वंदन करतो आपण म्हणून आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी वैष्णव पावले श्री गुरूंचे त्यांच्या पायावर लोळणी आहे त्यांचे पाय तरी अवधान एक वेळा दिजे ते त्यांचे पाय ज्या वेळेस हृदयावर उमटले जातील ज्या वेळेस त्या चौरंगावर असतील ज्या वेळेस ते निर्मळ असतील ज्या वेळेस ते पवित्र असतील ज्या वेळेस ते शुद्ध असतील ते पाय ते संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले एक विठ्ठले